हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करून आज मी मगाशीच आपले पत्रकार वाणी यांनी विचारलं होतं तुमची प्रतिक्रिया काय. मी सांगितलं जुन्नर तालुका हा शिवसेनेचा आहे. गेल्या विधानसभेच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा आणि या वेळेला सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती सुद्धा शिवसेनेचा झाला. जुन्नर तालुका हा भगव्याचा आहे. मी त्यांना सांगितलं आपले शरद दादा, आपले काही शेळकंदे, आपले ढोलेजी, अमितजी ढोले. दादा मी या प्रसंगी सांगू इच्छितो की कमलताई शेळकंदे ज्या भागातून पंचायत समितीच्या सभापती झाल्या त्याच भागातून आपले सुंदररावजी सुपे, स्वर्गीय सुंदररावजी सुपे उपसभापती झाले आणि नंतर पुन्हा चिठ्ठीमध्ये ते सभापती झाले. खऱ्या अर्थानं तो भाग म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की आता लढाई सुरू झालेली आहे. आता आपल्याला फार पुढे जायचं आहे. देवकर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत आहेत. मला मगाशी मोहनराजे बोलले आपला आता लोकसभेच्या निवडणुकीला येत आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला शिवसेनेचाच भगवा फडकायचा आहे आणि त्या दृष्टिकोनात आपण काम करायचं आहे. आणि या प्रसंगी मी दादा एक सांगू इच्छितो. परवा मी सहज विधान भवनात गेलो होतो. एकनाथजी शिंदे साहेब समोर येत होते. मी त्यांना सांगितलं आपली 2-3 कामं महत्वाची आहेत, ते आपल्याला करायचे आहेत. काही कमलताई तुम्ही दाऱ्या घाटाच्या विभागातून निवडून आलेला आहात. दाऱ्या घाटाचा काम आपल्याला करायचं. आता दाऱ्या घाट झालाच पाहिजे ही संकल्पना आपण सर्वांनी करूया. आणि तालुक्यात आता आपला सभापती उपसभापती आहेत, आपले दादा आहेत, दादा आहेत. त्यामुळे हे सर्व कामं होतील आणि आपल्या तालुक्याच्या विकासाला अतिशय चांगल्या प्रकारची गती मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं आपले सभापती उपसभापती आणि सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.